ओम शांती. 11 जुलै 2024. ईश्वरीय महावाक्ये. आजची मुरलीचा सार आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, सुन्न अवस्था अर्थात अशरीरी बनण्याची हीच वेळ आहे. याच अवस्थेमध्ये राहण्याचा अभ्यास करा. प्रश्न: सर्वोच्च ध्येय कोणते आहे? ते कसे प्राप्त होईल? उत्तर आहे, संपूर्ण सिव्हिलाइज अर्थात पावन बनणे हेच उच्च ध्येय आहे. कर्मेंद्रियामध्ये जरा देखील चंचलता येऊ नये तेव्हा संपूर्ण पावन बनाल. जेव्हा अशी अवस्था होईल तेव्हा विश्वाची बादशाही मिळू शकते. गायन देखील आहे, चढे तो चाखे अर्थात राजाचाही राजा बनेल, नाही तर प्रजा. आता चेक करा, माझी वृत्ती कशी आहे? कोणती चूक तर होत नाही ना? धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिली पॉईंट आहे, आपली काळजी घेण्यासाठी पावलोपावली तपासणी करायची आहे की आज मज आत्म्याची वृत्ती कशी होती? पवित्र दृष्टी होती का? देह अभिमान वश कोणते पाप झाले? दुसरी पॉईंट आहे, बुद्धीमध्ये अविनाशी ज्ञान धन धारण करून मग दान करायचे आहे. ज्ञान तलवारीमध्ये आठवणीचे जोहर अर्थात शक्ती जरूर भरायची आहे. आजचे वरदान आहे, सत्यतेच्या अथॉरिटीला धारण करून सर्वांना आकर्षित करणारे निर्भय आणि विजयी भव. स्पष्टीकरण आहे, तुम्ही मुले सत्यतावाले शक्तिशाली श्रेष्ठ आत्मे आहात. सत्य ज्ञान, सत्य पिता, सत्य प्राप्ती, सत्य आठवण, सत्य गुण, सत्य शक्ती सर्व प्राप्त आहे. एवढ्या मोठ्या अथॉरिटीचा नशा राहिला तर ही सत्यतेची अथॉरिटी प्रत्येक आत्म्याला आकर्षित करत राहील. झूट खंडामध्ये देखील अशी सत्यतेची शक्ती असणारे विजयी बनतात. सत्यतेची प्राप्ती खुशी आणि निर्भयता आहे. सत्य बोलणारा निर्भय असेल, त्याला कधीही भीती वाटू शकत नाही. स्लोगन आहे, वायुमंडळाला परिवर्तन करण्याचे साधन आहे पॉझिटिव्ह संकल्प अर्थात सकारात्मक विचार आणि शक्तिशाली वृत्ती. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. ओम शांती.